ओम शांती. सर्वांना परत सादर नमस्कार. आपण बघितलं होतं की आहार हा महत्त्वाचा घटक आहे आपल्या आरोग्यासाठी, स्वास्थ्यता टिकवून ठेवण्यासाठी. आहार जसा ताजा असायला हवा आहे, सात्विक असायला हवा आहे. कारण की जेवढा सात्विक आहार तेवढ्याच तुमच्या मनाचं कार्य आणि बुद्धीचं कार्य हे व्यवस्थित व्हायला लागतं. आपली स्मरणशक्ती, आपली ग्रहण करण्याची शक्ती सात्विक आहारावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की आज आपण देवादिकांना नैवेद्य दाखवतो तेव्हाही किती सात्विक अन्न तयार करतो. आणि जेव्हा आपण राजसिक आहार याला म्हणतो की जेव्हा तुम्ही अनेक तळलेले पदार्थ खाण्यामध्ये येतात आहे, काही शिळे पदार्थ आहे किंवा मोयण टाकून तुम्ही जे पदार्थ बनवता ते सारे राजसिक आहारामध्ये येतात. आणि याच्यामुळे सौम्य चिडचिड, एक आतून असंतुष्टता हा भाव यायला लागतो. आणि तामसिक अन्नामध्ये तर येतं की ते तर आपल्यामध्ये सारी नकारात्मक भावना निर्माण करतात, दुसऱ्यांबद्दलच्या भावना अतिशय दूषित करायला लागतात. आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण चहा कॉफी घेणं, लसूण कांद्याचा रेग्युलर वापर करणं, मांसाहार, सारी व्यसनं ही यामध्ये येतात. म्हणून सात्विकतेला जे महत्त्व आहे ते आजच्या घडीला अतिशय गरजेचं झालेलं आहे. आणि म्हणूनच जे आहे की आपण बघतो की अन्नपदार्थांमध्ये आपण सारे घटक बघत असतो की कार्बोहायड्रेट्स आहेत का, प्रोटीन्स आहेत का, विटॅमिन्स आहेत का, मिनरल्स आहेत सगळे, त्याच्यानंतर ऑइल्स आहेत. या सगळ्या गोष्टींना आपण आहारामध्ये बघत असतो. पण हे जे आहेत की हे जे ज्याला सपोर्टिव्ह, आपण एखादा अन्नपदार्थ बनवतो आहे तर त्याच्यासाठी आपण जसं तेल टाकतो, मीठ टाकतो, तर हे जी दुसरी घटक आहेत या दोन्ही घटकांचा आपल्याला जितका कमी वापर करता येईल तितका करायला हवा आहे. कारण की आज आजारही अनेक येऊन राहिले आहेत. तर त्यामध्ये हे लक्षात येतं आहे की जर तुमच्या शरीरामध्ये ॲसिड सिक्रेशन जास्त असेल, आम्लता असेल, तर अनेक आजार वाढायला लागतात. आणि ही आम्लता जी आहे अनेक अवयवांना दूषित करते आहे. म्हणून अशा प्रकारचा जर आहार आपण सेवन केला की ज्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो की एक पचायला देखील त्रास होतो असं कॉमनली शब्द वापरतो आपण, तर ती अन्नपदार्थ आपल्याला नको आहेत. कारण की त्याच्यामुळे ज्या शरीरामध्ये जर आम्लता वाढली तर त्या आम्लता ही एक विषारी घटक आहेत आणि ती अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकते. म्हणूनच आपल्या आहारामध्ये पाण्याचा अतिशय व्यवस्थित वापर व्हायला पाहिजे आहे. आणि फळांचा वापर, जो पहिलं अन्न आपण जे घ्यायला हवं आहे ते फळस्वरूपातच घ्यायला हवं आहे. आपण चुकीचं करतो आहे की रोज सकाळी ऑलरेडी ॲसिड सिक्रेट झालेलं असतं आमाशयामध्ये आणि आपण त्याच्यामध्ये अजून ॲसिडिक चहा ओततो किंवा कुठलंही जे आहेत हॉट ड्रिंक्स आहे ते टाकतो आहे. आणि अशा वेळेस आपल्या शरीरात ॲसिड निर्मितीची क्रिया सुरू होऊन जाते. म्हणून पहिला आहार जेवढा शक्य होईल तेवढा जी आहे ताजी फळं घ्या, किंवा जर ड्रायफ्रूट्स घ्यायची असतील तर ड्रायफ्रूट्स आपल्याला ती पाण्यामध्ये भिजवून घ्यायला हवी आहेत. त्याच्यानंतर आपण जो विचार करतो की कशा, रोजचा प्रश्न असतो प्रत्येक गृहिणीला की भाज्या काय करायला हव्या, तर याच्यामध्ये सकाळच्या जेवणामध्ये आपण शक्यतोवर शेंगा भाज्यांचा वापर करायला हवा. संध्याकाळच्या ज्या भाज्या आहेत त्याच्यात फळभाज्या किंवा ज्या वेलीवर हे आपले गिलके दोडकेंसारखे जी फळभाज्या येतात त्यांचा वापर करायला हवा आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच आपण पालेभाज्या वापरायला हव्या. आठवड्यातून एकदाच किंवा दोनदा आपण जसे अंकुरित धान्य वापरायला हवं. आणि दिवसभराचं जे आपल्याला माहिती आहे की कसं असायला हवं अन्न, तर आपण जसं महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्रीयन आपली जी एक थाली आहे की ज्याच्यामध्ये डावी बाजूलाही महत्त्व आहे आणि उजव्या बाजूलाही महत्त्व आहे. या पूर्ण थालीमध्ये आपण बसतो की एक षड्रसात्मक सारा आहार येऊन जातो किंवा सगळे घटक द्रव्य येतात. म्हणजे आपल्याला इतकं विचार करायची गरजही नाही राहत की याच्यामध्ये प्रोटीन असेल की नाही आपल्या आहारामध्ये, किंवा आपल्या आहारामध्ये आपण विटॅमिन्स घेतो आहे की नाही. तर ही जी थाली असते याच्यामध्ये आपण जसं घेतो की भाजी असते, त्याच्यानंतर एक पातळ भाजी असते, कधी कढी असते, आमटी असतं, डाव्या बाजूला लिंबू असतं, कधी कोशिंबिरी असतात, कधी चटण्या असतात आपल्या, त्याच्यानंतर वरण भात असतं, एक मधुर रसात्मक काही पदार्थ असतो. तर ही जी कंप्लीट थाली आहे ही कंप्लीट थाली दिवसभरातून आपल्याला कंप्लीट करायची आहे. एका वेळेस हे सगळे पदार्थ घेण्याची गरज नाही आहे.
आणि जर तुमचे एका वेळेस असे जर एवढे पदार्थ येत असतील तर तुम्ही एकच वेळेस आहार घेणं जास्त योग्य ठरतं. आहाराच्या वेळा जसं आहे की आपल्याला आपल्या शरीरामध्ये जसं सांगितलं की वात, पित्त आणि हे कफ हे तिघही ॲक्टिव्ह होत असतात. आपली कार्य एकेका वेळेनुसार त्यांची ठरलेली आहे. म्हणून जेव्हा आपण जसा दिवस जर सुरू होईल तर दिवसाच्या सुरुवातीला कफ असतो, त्याच्यानंतर पित्त असतं, त्याच्यानंतर वात असतं. रात्रीचंही तसंच आहे. मग या वेळेस जेव्हा पित्ताचा जो समय असतो तर त्यावेळेस आपण आहार घेतला तर त्याचं पचन चांगल्या प्रकारे होतं. आणि जेव्हा आपल्याला अनुभव येतो आहे की आपल्याला जर अन्नपचन आदल्या दिवशीचं मलविसर्जन झालं नाही आहे तर आपण अन्नाचं सेवनही करायला नको आहे. यामुळे आपण फक्त वेळ झाली म्हणून जेवणं असंही नाही आहे. तर आहाराच्या ज्या वेळा आहेत त्या आपण पाळणं देखील महत्त्वाचं आहे. सूर्यास्तानंतर शक्यतोवर आपण आहार घेऊ नये. आजच्या परिस्थितीनुसार हे सांगते, काही घटक होते पण आज ज्या प्रकारे आपल्याला आहार मिळतो आहे, जे अन्नपदार्थ शेतामधून येतात आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे खतं आहे त्यांचा वापर होतो आहे. कधी तो चुकीच्या पद्धतीने होतो आहे किंवा अजून काही त्यांच्यावर पेस्टिसाइड्स टाकले जातात. त्याच्यामुळे आपल्याला आज हे माहिती नाही आहे की माझ्याकडे येणारे जे मूळ घटक आहे अन्नाचे ते कसे येत आहेत. पण आज माझ्याकडे अन्नपदार्थ मी जेव्हा बनवते माझ्या किचनमध्ये तर त्यावेळेस आपल्याला हा विचारावे की आता मी यामध्ये काय करू, कुठले संस्कारांनी यांना भरू. आणि म्हणूनच हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो की स्वयंपाक करताना माझे विचार कसे आहेत. ते सारे विचार कार्य करणारे आहेत. आणि ह्याच वेळेस म्हणजे अन्नाचा एक अजून वैशिष्ट्य सांगितलं आहे की अन्न कसं असायला हवं, आहार असायला हवा तर तो एक तर प्रिय असायला हवा आणि स्निग्ध असायला हवा. मग प्रिय असासाठी म्हणूनच आपण असा एकतर हे आहे की पहिलेपासून सगळ्यांमध्ये अन्नपदार्थांविषयीची चवीची आणि त्याची जी महत्त्व आहे ती आपल्याला पटवता आली पाहिजे प्रत्येक गृहिणीला. कारण की चवीनुसारही आज बदलत आहे की आहार आवडतो नाही आवडतो. मग अशा याच्यामध्ये आपलं हे कर्तव्य ठरतं की आपण असा आहार बनवू की जो सगळ्यांना आवडेल. आज असं आहे की आपण अतिशय मसाल्यांचा पदार्थ करतो आहे, अति जास्त प्रमाणामध्ये लसूण कांद्याचाही वापर करतो आहे. प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक पदार्थांमध्ये त्यांना टाकतो आहे केवळ टेस्टसाठी. आणि आपण त्याच्यावर अवलंबून जातो आहे की आता आपल्याला दुसऱ्या चवीचा पदार्थ आवडतच नाही आहे. म्हणून यासाठी आपल्याला जे आहे की त्याच्यामुळे ज्या मुळात ज्या पदार्थांच्या किंवा आपण फळभाज्यांच्या पालेभाज्यांच्या ज्या चवी आहेत त्याच आपण कोणाला देत नाही आहोत, त्यात तो अनुभवच येत नाही आहे. आणि त्यामुळे रोज हे मारक द्रव्य टाकून टाकून जेव्हा अन्न मिळतं तेव्हा तुम्हाला या ज्या भाज्या यांची मूळ चव खूप चांगली आहे, प्रत्येकामध्ये आपलं आपलं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला मिळूच शकत नाही आहे. म्हणून जेवढा होईल तेवढा स्वयंपाक आपल्याला मसाले न वापरता करायचा आहे. ही जे काही घटक आहेत जे तुम्ही टाकता आहे त्याचा कमीत कमी वापर करा, ते जास्त योग्य ठरतं. आणि नाही तर हा आहारही राजसिक स्वरूपात जायला लागतो किंवा तामसिक स्वरूपामध्ये जायला लागतो आहे. म्हणून आपण सगळ्यांनी ही काळजी आजच्या घडीला घेणं गरजेचं आहे. कारण की आपल्यामध्ये जी शक्ती आपल्याला द्यायची आहे ते एक एक या अन्नपदार्थांमधले असलेले जे वैशिष्ट्य आहेत, जे गुण आहेत त्यांनी येणार आहे. पण तो जर स्वादही आपण मनापासून घेतला नाही, अन्न सेवन करायला आपण बसलो, एक तर आपण बरेचदा उभं राहून घेतो, तर नाही तर एक तर बसूनच जेवण घ्यायला हवं आहे आणि आनंदाने त्याला स्वीकार केला पाहिजे. कारण की तेव्हाच जी आरोग्यासाठी प्रसन्नता आहे ती आपल्याला मिळेल. आणि जेव्हा आपण प्रसन्न राहू तेव्हा आतली जी संस्था आहे त्याच्यामधूनही जे काही स्राव निघायचे अन्नपचनासाठी ते स्राव व्यवस्थित स्रवित होतात. आपलं मन हे जे आहे ते आपल्या मेंदूच्या प्रत्येक कार्याला रिस्पॉन्स देत असतं आणि मेंदू देखील मनाच्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स देत असतो. आणि म्हणूनच आपण जो आहार बनवतो आहे त्यालाही तेवढंच महत्त्व आहे आणि सेवन करण्यालाही महत्त्व आहे. आपण अन्न कसं आपल्या थालीमध्ये
आपल्या ताटामध्ये वाढतो त्यालाही तेवढंच महत्त्व आहे. आपण उजव्या बाजूला जे भाज्या जास्त खायच्या आहेत त्यांना ठेवत असतो आणि डाव्या बाजूला जे तोंडी लावायचं आहे ते जे कमी प्रमाणात खायचं आहे ते ठेवत असतो. कारण की उजव्या बाजूला समोर सगळं लक्ष जाईल ते असतं. आहाराचं जसं सांगितलं आहे की सगळ्या रसात्मक आहार असायला हवा. मधुर, आम्ल, लवण. कटू म्हणजे कडू, तिक्त म्हणजे कटू म्हणजे तिखट आणि कटू म्हणजे तिखट रस आणि कषाय म्हणजे तुरट. हे 6ही रस आपल्या जेवणामध्ये यायला हवे आहेत. आणि आपण जे जे अन्नपदार्थ वापरतो आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये त्या सगळ्यांमध्ये हे घटक सामावलेले आहेत. फक्त आपली जी पद्धत आहे त्या मुळात पद्धतीने आपण जर स्वयंपाक केला तर हे सारे अन्न घटक आपल्याला मिळायला लागतात. आणि हे जे षड्रस आहेत या रसांचं कार्य जे आहे आपल्या तिन्ही दोषांवर आहे. जसं वात दोष आहे तर त्याला जर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे तर मधुर, आम्ल आणि लवण हे रस आपल्याला मदत करतात. आणि कफासाठी जे उरलेले 3 रस आहे कटू, तिक्त, कषाय हे मदत करतात. पित्ताला कमी करायचं आहे तर आपल्याला मधुर रस, कडू रस आणि लवण रस हा मदत करतो. कषाय रस अजून जास्त मदत करेल. तर यानुसारच आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरात आहाराची योजना करायला हवी. कारण की प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे आणि ही असते की प्रत्येकाची आवडही वेगळी असते. म्हणून त्याचं एक नियोजन करून त्याचा बॅलन्स ठेवून आपल्याला आहाराची योजना दिवसभरात करायला हवी असते. फळांचं जसं आहे की ताजी फळं जी सीझनल आहे ऋतूनुसार येतात तीच आपण सेवन करायला हवी आहे. एक तर त्याच वेळेस त्यांच्यामध्ये ती सारे गुण असतात म्हणून आपण त्यांचं सेवन करायला हवं. आपल्या घरामध्ये आपण असतो की चहाची वेळ ठरली असते. आता आपण हे ठरवायला हवं आहे की आपल्या घरामध्ये फलाहार घेण्याची पण एक वेळ निश्चित असायला पाहिजे. यासोबत आपण जेव्हा विचार केला आहे की हे तिन्ही दोषांचा आणि त्या दोषांमुळे होणारे व्याधी यांचा सगळा विचार हा आपल्याला सातत्याने करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आहारामध्ये या साऱ्या गोष्टी ज्या आहेत की आपण आहारामध्ये कुठल्या द्रव स्वरूपांचा वापर असायला हवा आहे किंवा आपण म्हणतो आहे की आपण हवा पण जी घेतो आहे ती पण कशा स्वरूपात असायला हवी आहे. कारण की ती ऑक्सिजन देणार आहे आपल्याला आणि ती कार्बन डायऑक्साईड बाहेरही काढणार आहे. म्हणूनच आपण बघतो की जेव्हा हे ऑक्सिजन जेव्हा सगळ्या सेलला मिळतं आहे पण तिथूनही एक तृप्ती स्वरूपात बाहेर व्हायब्रेशन्स या कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात निघायला हवे. ते देखील आपल्या वातावरणात पसरत असतात. आपण जसं अन्न घेऊ तसा एक प्रकारचा वास आपल्या स्वेदाच्या मार्फत बाहेर निघत असतो आणि तोही प्रकृतीमध्ये पसरत असतो आणि त्यानुसार प्रकृतीला देखील त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून आहारामध्ये आपण सात्विकतेला अतिशय महत्त्व द्यायला हवं आहे आणि त्यानुसारच आपण सगळी ती योजना करालच असा विश्वास वाटतो. आणि त्यानुसारच आपण निश्चित करा की अनेक आजारांची प्रतिकारशक्ती आपण आपल्यामध्ये निर्माण करू शकू. यानंतर पुढे आपण परत भेटूया. नमस्कार.